कुठे मिळणार आहे? तर आई वडिलांच्या पावन चरणावरती. मग मला सांगा, जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कौतुक तो पाय संचिताचे. जी स्थिती आणि ज्या आपल्याला, भले समजा आपली गरिबी असते किंवा आपलं कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये आपण प्रवृत्त असतो. मग त्या प्रवृत्त क्षेत्रामध्ये जर काम करत असताना किंवा कोणत्याही भगवंताचं नामचिंतन करत असताना आपण कुठेही वाया न जाताना भगवंताचंच नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचं कमी पडून देत नाही. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगितलेलं आहे? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्यांचा नाश झाला. एकनाथ महाराज काय सांगतात? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. कसला भोग? तर प्रारब्धाचा. आपले पूर्व संचित आणि पूर्व प्रारब्ध, ह्या प्रारब्धाचा भोग काय असेल तर भगवंताचे नामस्मरण करणे. मग या भगवंताचं नामस्मरण करणे, मग भगवंताचं नामस्मरण कसं करायला पाहिजे? तर भगवंताचं नामस्मरण एक मुखाने, आपल्या मुखाने काय करायला पाहिजे? तर भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. नामाविना मुख सर्पाचे ते पिळे. जर आपण नाम न घेता जे मुख असेल ते सर्पाचं बिल मानलं जातं. हे माझं प्रमाण नाही आहे, मग एकनाथ महाराजांचंच प्रमाण आहे. एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील 5वा अभंग आहे काय? नामाविना मुख सर्पाचे ते बिल. मग मला सांगा, जर नाम न घेता जर मुख राहिलं तर ते सर्पाचं बिल मानलं जातं. मग नाम घेतल्यानंतर काय होईल? तर ते भगवंताचं एक चिंतन करणारं मुख होईल. मग त्या मुखाची गोडी काय वाढेल? तर आपण कुठेही जावा आणि कुठेही गेल्याच्या नंतर समाजात गेलात ना तरी सुद्धा काय म्हणणार? माऊली या रामकृष्ण हरी. मग आपल्याला समाजात काय प्रारब्ध मिळालं हो? समाजामध्ये आपल्याला उंच मानेन वागायची हे मिळाली ना हो, तरी सुद्धा एवढ्या हुरहुरून जायचं नाही. काय करायचं? आपण सुद्धा रामकृष्ण हरी माऊली नम्रतेने जर राहिलं तर आपल्याला सुद्धा समाज पूर्व संचिताप्रमाणे आपल्याला सुद्धा समाज ग्राह्य धरला जातो. म्हणून काय सांगतात माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे, कोणाचे हे घर देह हा कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाण. हे घर कोणाचं आहे काय माहित नाही. कोणाचे हे घर देह हा कोणाचा? हा देह आहे ना, या देहामध्ये जे घर आहे, देह देहाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. या देवाऱ्यामध्ये कोण आहे? भगवान परमात्मा आहे. मग जर हे भगवान परमात्मा जर निघून गेला तर काय राहिली? पुढीच राहिली. या पुढीमधला आत्माराम निघून गेल्याच्या नंतर काही राहणार नाही. म्हणजे पुढे तशीच पडून राहणार, त्याचा काही उपयोग नाही. मग मला सांगा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पूर्व संचित आणि प्रारब्ध आपलं जे समूळ नष्ट होतं आणि त्या पूर्व संचिताचं आपल्याला ते भोग बाजूला होऊन आपण पूर्व पदावरती येतो. म्हणजे कुठे जातो? तर वैकुंठ गमनाकडे जातो. मग त्या वैकुंठ गमनाकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर भगवंताचं नामस्मरण. एवढंच नव्हे तर ज्याच्या गळामध्ये तुळशीची माळ असेल त्याचेच पाय यमराज वंदन करणार आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जयाची गळा तुळशीची माळ कमला वंदित करणार. एकनाथ महाराजांच्या ह्या अभंगामध्ये सांगितल्या गेल्या पद्धतीने मी काय आजही जर पाहायला गेलात तर आज आपल्याला जो न्यायला येणार कोण असतो? भगवान. आपल्याला यमराज न्यायला येतात. मग ते यमराज न्यायला आल्याच्या नंतर काय करतात? मारत झोडत नेतात. परंतु भगवंताचा वास आणि भगवंताची गळ्या जर माळ दिसली तर ते मारत झोडत न नेताना वैष्णव पंथाकडे नेतात. एवढंच नव्हे तर या माळीमध्ये काय ताकद आहे? तर आपल्याला कोणतंही भूत
बाधा होत नाही. तशी काय फक्त एकच भूत झडपतं. कोणतं झडपतं? पंढरीचं भूत. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे. मला सांगा, पंढरीचं भूतच आपल्याला झडपतं. का ते झडपतं? त्याला सुद्धा कारण आहे. काय तर पंढरपुरामध्ये भूतच मोठं आहे. मग ते भूत कोणाचं? तर भगवान परमात्मा खरोखरच विठेवरती उभा आहे. आज उभा 28 विठेवरी उभा असून सुद्धा त्यांनी काय केलं? कोणासाठी तो आला? तर फक्त पुंडलिकाची भक्ती पाहून तो आज या विठेवरती उभा आहे. मग मला सांगा, आजही भगवंताचे आपल्याला खरोखर भगवंताची विठे आहे का पंढरपुरामध्ये? नाही करत. मग भगवंत कुठला? द्वारकेची मूर्ती आली भीमाची, लाडका तो हरी यशोदेचा. मग ती द्वारकेला जर आली नसती तर आपल्याला मिळाली असती का हो? नसती मिळाली पाहिजे. आपल्याला इथून द्वारकेला जायला झालं तर किती दिवस जातील हो? 4-4, 5-5 दिवस नव्हे. गाडीने गेले तर 4-4, 5-5 दिवस जातील. तर पायी जायला आपल्याला किती दिवस लागू शकतात? याचा जर विचार केला तर आपल्याला खरोखरच पंढरपूरची वारी ही सोपी आहे, ही सोपी आणि सुलभ आहे. मग पंढरपूरच्या वारीला आपण कशासाठी जायला पाहिजे? याच्यासाठी जायला पाहिजे कारण आपल्याला भगवंताचं नामस्मरण होतं आणि भगवंताचं नामचिंतन होतं आणि भगवंताची सेवाही मिळते. मग या पायाने काय करायला पाहिजे? तर भगवंताची वारी चालली पाहिजे. हाताने काय केलं पाहिजे? तर भगवंताच्या नामस्मरणात टाळी वाजवली पाहिजे. आणि मुखाने काय केलं पाहिजे? तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. डोळ्याने काय केलं पाहिजे? तर भगवंताचं रूप पाहायला पाहिजे. असं मी नाही सांगितलेलं आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरिप्रकृतीचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या मागुता जन्म घेणे. या अभंगाचा ध्रुपद हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या मागुता जन्म घेणे. मग हरिमुखानं गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या मागुता जन्म. आपल्याला मागचा जन्म घेण्याची काही गरज पडत नाही. कारण का आपण मुखाने हरीचं नामस्मरण केलेलं असतं. झालेली सेवा मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय 10 मिनिटं ज्ञानेश्वर 10 मिनिटं आहेत ना भावेश महाराज? आहे 10 मिनिटं. मग ठीक आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानं मागुता जन्म घेणे. मग मला सांगा, हरिमुखाने गात असताना आपल्याला कोणतीही चिंता नसते. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता याची. आपलं जर हित कशात आहे हे आपल्याला जर समजलं तर आपली माता पिता धन्य आहे का? नाही. पण आपल्या मातेने किंवा आपल्या पितराने आपल्याला आपलं योग्य मार्ग दाखवला तर आपली माता पिता धन्य आहेत ना? आहेत. एवढंच नव्हे तर काही एक उदाहरण द्यावं असं वाटतं. उदाहरण देऊ का ताई? मला सांगा, एक कासव असतं आणि एक ससा असतो. कासवाची आणि सशाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, परंतु ही सांगण्याची वेळ का आलेली आहे? तर आपण कसं मंडवतो आणि कसे पुढे जाऊन पाऊल टाकतो ते कोणालाच कळत नाही. कासवाची आणि सशाची शर्यत लागते. सशाला वाटतं माझ्यासारखं कोण पळणारच नाही. ससा अहंकारी असतो, कासव बिचारा अहंकारी नसतो. कासव काय म्हणतो? तुला बाबा किती पळायचं ते पळ. तशी आमची ज्योतिताई आहे कासवासाठी. ती काय म्हणते? तुम्हाला किती पळायचे ते पळा, मला काही फरक पडत नाही. पण कधी फरक पडणार आहे? ज्या टायमाला ससा जाऊन पुढे झोपतो त्याच्यानंतर कासव काय करतं माहितीये? हा झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे बघत आणि तो पुढे निघून जातो. त्यावेळेला काय होतं? तसा आपला त्याची शर्यत जिंकून मोकळा असतो. तशी वेळ
ताईची येणार आहे, परंतु ताईला एक हात जोडून विनंती आहे की ताई मागे पडू नये. रामकृष्ण. मग अशी हा उदाहरण देण्याचं कारण का, तर आपण आपलं संचित कर्म काय आहे, आपलं संचित कर्म काय आहे, संचित कर्म न सोडता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एकनाथ महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण जर वागलो आणि एकनाथ महाराजांच्या जर दृष्टिकोनावरती जर आपण वागलो, तर आपण कुठल्याही नामस्मरणात किंवा नामचिंतनात पुढे गेल्याचे राहू शकत नाही. एवढंच नव्हे तर नाथ महाराजांवरती किती प्रयोग झाले हो. एक दिवस भगवंताची आणि नाथांची हे झाली, गाठभेट झाली. त्यावेळेला भगवंत काय म्हणाले की नाथ बाबा, तुम्ही एकनाथ महाराज, तुम्ही मला ओळखू शकता का? तर का हो, कुठे भेटायचं आपण? तर चालेल, ठीक आहे, तुम्ही गंगा स्नानाला जाता, तिथे तुम्हाला मी भेटेन. ठीक आहे म्हटलं. मग नाथ महाराज गेले गंगा स्नानाला. तिथे सुद्धा भगवंताची वाट बघितली, त्यांना काय भेटला नाही. वरून एक वणका येतो, तो त्यांना टक्कर मारून निघून जातो. तरी सुद्धा त्यांना काय कळत नाही नाथ महाराजांना. एकनाथ महाराजांना काही कळालं नाही. मग मला सांगा, नंतर ते आले मंदिरात, बाबा भगवंता, मी गंगेवरती स्नानाला गेलो, परंतु तुम्ही काय आलात नाही मला भेटायला. म्हणून भगवान परमात्मा काय म्हणाले, एकनाथ महाराज, मी तुम्हाला आलो भेटायला, परंतु तुम्ही मला ओळखले नाही. मग कशी काय? तर मी कुठल्या रूपामध्ये आलो होतो हे तुम्हाला समजलं का? नाही समजलं. मग ते कोणत्या रूपामध्ये आलो होतो? तर कोंडक्याच्या रूपामध्ये. मग आपला भोग काय आहे? एका जनार्दने भोग प्रारब्ध कर्माचे भोग काय आहे? तर भगवंताला आपण ओळखलं तरच आपले प्रारब्ध कर्माचे भोग सुटून जातात आणि हरीच्या कृपेने आपलं जे भोग येतात त्या भोगांचं नाश होतो. भोग म्हणजे तरी काय? भोग म्हणजे आपल्याला जे येणारे कुठेही वाईट विचार किंवा वाईट आचरण, वाईट असू दे किंवा चांगली असू दे, चांगली असतात ती आचरण आपण व्यवस्थितरित्या पार पडून जातो, परंतु वाईट जी आचरण असतात ती आपल्याला पार पडून जाताना खूप कष्ट लागतात. मग ती आचरण पार पडत असताना किंवा आचरण बाहेर करून जात असताना आपल्याला हरीची चिंता, हरीला चिंता लागते. आपल्या भक्ताला ह्याच्यातून कसं काय पार पाडावं. तर पार पाडण्यासाठी हा हरी आपल्याला सदैव कार्यरत असतो. कसं काय? तर मी एक दृष्टांत घेतो. काय? तर मी माझ्यावरूनच दृष्टांत देतो. मला खूप आवड होती कसली, एक कला जपण्याची, ती गणेश मूर्ती करण्याची मला एक कला होती, परंतु ती कला जोपासायची कशी मला पण माहिती नव्हती. एक काळांतराने बाबा भेटले. ते बाबा काय म्हणाले, बाबा एक दिवस तू एक काढून बघ गणपती, तुला जमतंय काय बघूया, त्याला आकार देता येतंय का बघूया, त्याच्यानंतर तुला काय ते मार्गदर्शन देऊ. मग त्याच पद्धतीने त्या बाबाने काय केलं, बघितले आणि त्या मुलाला ते काढता आलं. मग त्याला मार्गदर्शन दिला, मार्गदर्शन देऊन त्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आणि तो पुढे पुढे चालला. पण तो पुढे पुढे चालला कशासाठी चालला? कलेसाठी चालला, पोटासाठी नाही चालला. मग पोटासाठी जर जायचं असेल किंवा कोणताही चांगलं कर्म करायचं असेल तर ते कर्म कसं करावं? तर ते भगवंताच्या नामस्मरणानेच करावं आणि त्यामुळे आपल्याला त्या हरीची कृपा निश्चित होते. आणि हरिमुखी गाठा हरपली चिंता, हरीचं नामस्मरण गायल्याच्या नंतर त्या हरीला सर्व आपली चिंता लागते. मग तो हरी कोण? तर उद्या आहे 15 ऑगस्ट. उद्या 15 ऑगस्ट आहे आणि त्या हरीची जयंती सुद्धा आहे.
उद्या त्रिवेणी संगम आला. कसं काय, तर उद्या भारताचा स्वतंत्र दिन आणि दुसरं एक आहे गोकुळाष्टमी, म्हणजे काय, हरीची जयंती. आणि तिसरा एक संगम आलाय काय, तर आपल्या ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवलया अशा ज्ञानेश्वर माऊलींची उद्या सुद्धा त्यांची सुद्धा जयंती. मग त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमावरती जर पाहायला गेलं तर आज आळंदी दुमदुम केलेली आहे. बघू, ज्या माऊलींच्या नामस्मरणावरती आपण हे करतोय, प्रवाह करतोय, त्या नामस्मरणावरती दुमदुमून गेलेली आहे. परंतु हीच माऊली काळांतराने काही ब्राह्मण किंवा काही लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला. काय त्रास दिला, तर माऊलींना नको नको ते छळ केलं गेलं. का, तर संन्यासाचं मुलं म्हणून. एवढंच नव्हे तर त्या माऊलींना विनवल्या गेलेलं आहे हो की हे संन्यासाच्या मुलानं, संन्यासाच्या कार्ट्यानं. परंतु ती संन्यासाची कार्टी असून सुद्धा त्याने गीतेसारख्या गीतेवरती व्यवस्थितरित्या भाषांतर करून आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने काव्य दिलं. एवढंच नव्हे तर माऊलींची काव्य भरपूर आहेत. पाहायला गेलं तर मला पण माहिती नव्हती. मी सुद्धा माहिती करून घेता घेता काही काव्य त्यांची एवढी ग्रंथ आहेत की ती ग्रंथ आपण वाचलेली पण नाही. मग ह्या संन्यासाच्या मुलांनी, एवढ्या लहान मुलाने ज्ञानेश्वरी सारखं ग्रंथ लिहिलं. एवढंच नव्हे तर काही कालांतराने काही अभंग लिहिले आणि ज्ञानेश्वरी हरिपाठासारखा हरिपाठ लिहिला आणि त्या उद्या माऊलींची जयंती सुद्धा आहे. मग हा त्रिवेणी संगम उद्या साजरा करायचा आहे आपल्याला. सर्व संत मायबापांना एक नम्र विनंती राहील की उद्याचा हा सण सर्वांनी आनंदाने साजरा करूया. एवढंच नव्हे तर सकाळी ऑनलाईनला येऊन आपण, माझं तरी मत आहे, सगळ्यांनी ऑनलाईनला येऊन पसायदानाचं पाठ करूया. का, तर उद्या आपल्या माऊलींची जयंती आहे. खरोखरच रामकृष्णारी आज ताईने ही सेवा दिली. काय म्हण आहे ना, लहान तोंडी मोठं काय घेऊ नये कधी. परंतु ह्या लहान बालकाला, एवढंच नव्हे तर लहान मुलाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि माझ्या वैकुंठवासी सद्गुरू गाडगे महाराज संप्रदायाच्या वतीने मी पहिल्यांदा सर्व आपल्या रघुनाथ फाउंडेशनचा आभार मानतो आणि ही झालेली सेवा आईच्या चरणावरती समर्पित करतो. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण राजेंद्र मोरे यांच्या चरणावरती समर्पित करतो. वैकुंठवासी सद्गुरू गाडगे महाराज यांच्या चरणावरती समर्पित